नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. फुटबॉल विश्वचषकात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे 40 वर्षाचा गोलकीपर बोझोनिया. फिफा विश्वचषक 2026 मध्ये युरो कप विजेता स्पेन आणि पहिल्यांदाच खेळणारा छोटासा आफ्रिकन देश केप व्हर्डे यांच्यात सामना झाला. या सामन्यात केप व्हर्डेने स्पेन सारख्या बलाढ्य संघाला 0-0 अशा बरोबरीवर रोखून फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर केला. या ऐतिहासिक कामगिरीचा खरा हिरो ठरला तो म्हणजे केप व्हर्डेचा गोलकीपर बोझोनिया. सामन्यात स्पेनने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. अगदी स्टार खेळाडू लामिने यामलाही मैदानात उतरवलं, पण बोझोनियानं भिंतीसारखं उभं राहत तब्बल 7 अप्रतिम गोल सेव्ह केले. जेसिमार जेसे एव्हेरा डायस उर्फ बोझोनियाचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याने सायप्रस, पोर्तुगल सारख्या छोट्या क्लब मधून खेळत 15 वर्ष संघर्ष केला. पण या एका सामन्यानंतर सोशल मीडियावर त्याचे फॉलोअर्स 50,000हून थेट 50 लाखांपर्यंत पोहोचले आहेत. या वयात पदार्पण करून बोझोनियाने एक खास विक्रमही केला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पदार्पण करणारा तो दुसरा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला आहे. वयाच्या 40व्या वर्षी त्याने दाखवून दिलं की जर जिद्द असेल तर वय फक्त एक आकडाच असतं.